तो सांगायला विसरला. ही फॉरगॉट टू टेल. ती यायला विसरली. शी फॉरगॉट टू कम. मी खरेदी करायला विसरलो. आय फॉरगॉट टू बाय. किंवा आय फॉरगॉट टू परचेस. खरेदी करणे म्हणजे बाय आणि परचेस दोन्ही घेतो आपण. राम फोन करायचं विसरला. राम फॉरगॉट टू कॉल. मी इंग्लिश बोलायचं विसरलो. जसं की मी ठरवलं होतं की आजपासून इंग्लिश बोलेल, पण मी इंग्लिश बोलायचा विसरलो. सो आय फॉरगॉट टू स्पीक इंग्लिश. मी वही आणायचं विसरलो. आय फॉरगॉट टू ब्रिंग नोटबुक. आय फॉरगॉट टू ब्रिंग नोटबुक. फॉरगेट हे क्रियापद आहे मित्रांनो, आणि ह्या वाक्यामध्ये आपण साधा भूतकाळ वापरला आहे. ही फॉरगॉट, शी फॉरगॉट, आय फॉरगॉट, राम फॉरगॉट, आय फॉरगॉट. इथं सुद्धा आय फॉरगॉट. म्हणजे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट ही रचना आहे सिंपल पास्ट टेन्सची. जेव्हा जेव्हा आपल्याला काहीतरी करायचं विसरलो, या ठिकाणी सांगायला, खायला, करायला, कुठली तरी क्रिया करायची विसरतो किंवा कुठली तरी क्रिया करायला विसरतो, करायचं आणि करायला या पद्धतीचे जेव्हा आपण वाक्य बोलत असतो त्यावेळेला आपल्याला सिंपल पास्ट वापरायचं आहे. आता कन्फ्यूज याच्यामध्ये आपण इथं होतो की इथं दोन वर्ब आहेत, सांगणे आणि विसरणे, फॉरगेट आणि टेल. इथं पण दोन वर्ब आहे, कम आणि फॉरगेट. इथं फॉरगेट प्रत्येक ठिकाणी, इथं बाय आहे, इथं कॉल आहे, इथं स्पीक आहे, इथं ब्रिंग आहे, हे पण वर्ब आहेत. मग आपल्याला मेन वर्ब कोणतं वापरायचं आहे? तर आपल्याला मुख्य काम काय आहे? विसरण्याचं काम आहे. मग ते कुठलं पण आणायचं विसरायचं असेल, बोलायचं विसरायचं असेल तर मुख्य काम विसरलेलं आहे म्हणून मुख्य वर्ब फॉरगॉट आहे. या ठिकाणी फॉरगेट हे वर्ब आहे, त्याचा पास्ट टेन्स आपण फॉरगॉट वापरलेला आहे. तर याचं जे काही काळ आहे, काळ ओळखायचा आहे आपल्याला, मग वाक्य रचना करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला टू कम म्हणजे टू आणि बेस फॉर्म ऑफ द वर्ब असं वापरायचं आहे आपल्याला, आणि मग आपण या पद्धतीचे वाक्य वापरू शकतो. इथं फॉरगेट टू स्पीक आहे, इथपर्यंत की मी बोलायचं विसरलो, फॉरगेट टू स्पीक. काय बोलायचं विसरलो ते इकडे दिलेले आहे. आय फॉरगेट टू स्पीक इंग्लिश, आय फॉरगेट टू स्पीक मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.